शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओली भेळ, मनाशी मनाचा सुखद मेळ आणि आपल्या जीवाभावांच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ. नमस्कार, कसे आहात सगळे? मी मस्त. चला तर आजचा दिवस आपण मस्त मजेत आणि एन्जॉय करू, कारण आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत असतं. सो एन्जॉय एव्हरी मोमेंट. चला तर वेळ न वाया घालवता आपण आज बनवणार आहोत की आपला फर्स्ट पिझ्झा इन आपले OTG मध्ये. तर हे आहे मॅन्युअल बुक. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन ही सगळीच दिलेली आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता. आणि हे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आज आपल्याला बनवायचा आहे पिझ्झा, तोही झटपट बनवायचा आहे. सो मी त्यासाठी बेस विकत आणलेलं होतं, कारण ऍक्च्युली ज्या वेळेला OTG आलं ना, तर त्यावेळेला श्रीषाचा अशी खायची क्रेविंग्स खूप वाढलेली की आई बनव. मी म्हटलं तिला स्कूलमधनं येऊसपर्यंत मी बनवून ठेवते. सो त्यासाठी म्हटलं की पिझ्झा बेस मी विकतच आणला. त्याच्यावरती मी हे पिझ्झा सॉस स्प्रेड केलेला आहे आणि नंतर त्यामध्ये मी चीज घातलेला आहे. तुम्ही ते एक गोष्ट करू शकता. ऍक्च्युली मी इथं विसरले, ते म्हणजे कसं की आपलं टोमॅटो सॉस आणि मायोनीज असतं ना, तर ही पिझ्झा ज्या वेळेला मी स्प्रेड करते ना, त्याच वेळेला तुम्ही तेही ऍड करा आणि तेही तुम्ही स्प्रेड करून घ्या, कारण ऍक्च्युली मी थोडं विसरले. आणि मग नंतर त्याच्यानंतर तुम्ही चीज किसून घेऊ शकता किंवा चीज क्यूब्स वगैरे तुम्ही ही घालू शकता. ॲज इट इज जे तुमच्या घरी आहे ना, त्यामध्येच ही तुम्ही छान चविष्ट असं पिझ्झा होतो. तुम्ही कसाही पिझ्झा करा, पिझ्झा मला तरी वाटतं ते सगळ्यांना आवडेलच. त्यामुळे नो डाऊट की बाबा ते कुणाला आवडणार नाही. चीज, मायो आणि काय म्हणतात ते सॉसेसमुळे ना तो इटालियन चविष्ट येतोच त्याला. आणि सेकंड थिंग आपलं ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ही थोडं घाला. मी हिच्यासाठी थोडंसं, श्रीषासाठी थोडं कमी कमी घातलेलं आहे दोन्ही, तर तुम्ही तेही भरभरून घालू शकता मोठ्यांसाठी जर हवे असेल तर. आणि प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही आवडत्या भाज्याही घालू शकता. मी इथं टोमॅटो, कांदा आणि पनीर घेतलेलं आहे. तुम्ही त्यामध्ये कॉर्नही घालू शकता किंवा सिमला मिरची वगैरे घालू शकता. सिमला मिरची घातलं की कलर खरंच खूप छान आणि पिझ्झाही खूप छान दिसून येतो. फक्त थोडंसं मी चिली फ्लेक्सही त्यामध्ये घालत आहे, सो खूपच तिखटपणा यायला नको म्हणून मी सिमला मिरची घातलेलं नाहीये, पण कलर खरंच खूप छान येतो. थोडासा चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घातलेला आहे, कारण तो आपल्याला इटालियन फ्लेवर येण्यासाठी. हे आहे आपलं OTG. ह्यामध्ये 3 नॉब्स दिलेले आहेत आणि थोडंसं असं ओपन करून ही स्टँड ते राहू शकतं, बिकॉज जे काही आपण ओपन केल्यावर जो स्मेल येतो तर तोही यामधनं येण्याची शक्यता असते. हे आहेत 2 रॉड आणि ऍक्च्युली काय आहे की वर 2 रॉड आहेत आणि खाली 2 रॉड आहेत. हे वरचं आहे टेम्परेचर, तुम्ही 150, 120, 150, 180 अशा पद्धतीनं आहे. मध्ये जे आहेत ना, तर ते रॉड खालचे गरम होतील किंवा वरचे होतील असे ते सिम्बॉल दिलेलं आहे. आणि लास्टला आहे की आपलं टायमर, म्हणजे तुम्ही किती 10 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी, 30 मिनिटासाठी टायमर सेट करून ठेवू शकता. अशा पद्धतीनं मस्त असा लुक देतो ह्या OTGचा आणि कलरही मस्त आहे त्याचा. अशा पद्धतीनं आपला हा पिझ्झा ही तयार झालेला आहे बनवून. आणि त्याच्यावर अजून थोडंसं तुम्ही चीज किसून घ्या, कारण ते ना ऍक्च्युली काय होतं की मेल्ट झालं ना तर खूप छान आणि चविष्ट लागेल आणि मुलांनाही ते खूप आवडेल. सो त्यासाठी मी अजून थोडंसं ह्यामध्ये चीज किसून घातलेलं आहे. आणि नंतर थोडंसं आपल्याला प्रीहीटही करून घ्या. ओव्हन प्रीहीट केल्याशिवाय तुम्ही पिझ्झा बेस त्यामध्ये ठेवू नका. मी 10 मिनिटासाठी आधी प्रीहीट करून घेतलेलं होतं. सो नंतर त्यामध्ये मी इथे पिझ्झा ठेवलेला आहे. सो मी चेक केलं की बाबा आपला पिझ्झा मी ऍक्च्युली काय केलेलं की 180 साठी 20 मिनिटासाठी ठेवलेले होते, तर माझं थोडंसं टायमिंग बिघडलं. सो तुम्ही काय करा की 180ला 30 मिनिट तुम्ही पिझ्झा ठेवू शकता. आणि जास्त जर तुम्हाला असं कुरकुरीतपणा असं म्हणतात ना, तर त्यासाठी तुम्ही टायमरही जास्तीचं लावू शकता. अशा पद्धतीनं आपला हा पिझ्झा ही छान तयार झालेला आहे. लाईट पण दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरूनही दिसतं की बाबा आपला पिझ्झा तयार झालाय का नाही. वाव, मस्त, खरंच खूप छान झालेला पिझ्झा हा, मस्तच. आणि सगळ्यांनाही आवडेल. बाहेर ना एवढं पैसे घालण्यापेक्षा मला तरी वाटतं की हायजीन मेंटेन राहून ना घरी असं पिझ्झा केलं ना तर खरंच खूप छान, खायलाही खूप छान. आणि कधीही आपल्याला महिन्यातून एकदा जरी बनवला ना तर ते हायजीन मेंटेन राहून खाल्लंही चांगलं आहे आपल्यासाठी. सो व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज डू सबस्क्राईब आणि सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.